तर वसईत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तिकीट वाटपावरून भाजपमध्ये नाराजी पाहायला मिळाली। निष्ठावंतांना डावलून नवीन लोकांना तिकीट दिल्याचा आरोप केला जातोय। तिकीट वाटपात भाजपच्या कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप आहे। तिकीट वाटपावरून नेहा दुबे यांचा राजन नाईकांवर आरोप। तर चंद्रपुरात भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा संताप पाहायला मिळाला। हॉटेल बाहेर इच्छुकांची गर्दी। आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमधील इच्छुक उमेदवारांची नाराजी अगदी ठळकपणे पाहायला मिळाली। तिकिटाच्या निश्चितीसाठी आज सकाळपासूनच चंद्रपुरातील एनडी हॉटेलमध्ये इच्छुकांची गर्दी आहे। निरीक्षक चेनसुख संचेती आणि प्रभारी अशोक नेते याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। उमेदवार निश्चित करण्यासाठी एक बैठक इथे आयोजित आहे आणि यापूर्वी फिल्डिंग लावण्यासाठी उमेदवार रिग लावून आहेत। अशातच एका उमेदवाराचा पारा चढला आणि त्याने एका महिला उमेदवाराला खडेबोल सुनावले। त्या महिलेने आपली तिकीट कापली असा त्याचा आरोप होता। शेवटी तिथे उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना समजावलं, शांत केलं। हे प्रकरण सकाळी सकाळी समोर आलं असलं तरी दुपारपर्यंत तिकीट कापलेल्यांच्या काय प्रतिक्रिया उमटतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रपुरात भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा संताप पाहायला मिळाला। हॉटेल बाहेर इच्छुकांची शेवटच्या दिवशी नाराजी अगदी उघडपणे पाहायला मिळालेली आहे। आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा आणि त्यासाठी आपलं तिकीट फायनल करण्यासाठी बैठकीच्या आधीच अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते हॉटेलच्या बाहेर जमलेले आहेत। पुन्हा हात केली माझा पुन्हा पुन्हा हात केली समजलं माझ्या आता माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण जीवन दिलं मी बीजेपी साठी लहानपणापासून शांत आहे सब घात कर काय तू हाँ हे तिकीट वाटपाची बैठक आहे। तर या इच्छुक उमेदवाराचा संताप पाहायला मिळाला। महिला इच्छुक उमेदवाराला या उमेदवाराने खडेबोल सुनावलेले आहेत। चंद्रपूरमध्ये एनडी हॉटेलच्या बाहेर सध्या अनेक इच्छुकांची गर्दी आहे। तू केली माझ्या जिंदगानीच्या भ्रष्टाचार पूर्ण केली आहे तेव्हा एवढा वर्ष केलं पण मला म्हणू शकत नाही कोणी तू करताय माझा सगळा भात आजपर्यंत मला पुन्हा हात केली माझा पुन्हा पुन्हा हात केली समजलं माझ्या आता माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण जीवन दिलं मी बीजेपी साठी लहानपणापासून शांत आहे सब घात कर काय तू कोणासोबत युती आहे? आमची नैसर्गिक युती हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेनेसोबत आहे ती या ठिकाणी कायम आहे। या ठिकाणी शिवसेनेला सोबत घ्यायचं असं आम्हाला सूचनावरतून प्राप्त झाल्या आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने सुद्धा या ठिकाणी हीच भूमिका ठेवली की या मध्ये जागा त्यांना द्यायच्या आणि शिवसेनेला एक या ठिकाणी आम्ही 8 जागा आम्ही देतो आहे शिवसेनेला आणि 8 जागांवर शिवसेना आपल्या चिन्हावर लढेल। त्या जागा ज्या आम्ही युनॅनिमसली ठरवलेल्या आहे की जिथे शिवसेना निवडून येऊ शकते, जिथे शिवसेनेचे चिन्ह चालू शकते। शेवटी आपला मित्र पक्ष आहे, ताटात का आणि वाटीत का, वाटातलं कधी ताटीत येणार ना ताटातलं वाटीत जाणार आहे। त्यामुळे आम्ही ही भूमिका घेत 8 जागांवर शिवसेना आणि उर्वरित जागांवर 58 जागांवर ही भारतीय जनता पार्टी चंद्रपूरमध्ये निवडणूक लढवित आहे। बरेच जे सिटिंग नगरसेवक आहेत त्यांच्या तिकिटा कापण्यात आलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये नाराजी आहे। एक फार ठिकाणी असं झालेलं नाही आहे, 3-4 ठिकाणी आहे। काही ठिकाणी बदल हा आवश्यक असतो, तिथली एक रचना कधी कधी होऊन जाते, परंतु जेव्हा हे 8-8.5 वर्षाच्या काळामध्ये अनेक सामाजिक राजकीय बदल होत असतात आणि त्या बदलाच्या नुसार तिकीट